ती गोष्ट करण्यासाठी क्रिकेटर्सला सुंदर मॉडेल्स प्रोव्हाइड केले जातात। रोलेक्स सारखी महागडी वॉचेस, एखादा आलिशान फ्लॅट, महागडा बंगला किंवा एखादी लक्झरी कार देखील क्रिकेटर्सला मिळते। पैसे तर थेट कॅश मध्ये मिळतात, त्यामुळे क्रिकेटर्सला ट्रॅक करण्याचा प्रश्नच येत नाही। जवळपास प्रत्येक इंटरनॅशनल संघात काही खेळाडू असे असतातच जे फिक्सिंग करतात असं म्हटलं जातं। जवळपास 50 ते 60% मॅचेस फिक्स असतात असंही एका बुकीने अल जजीराला सांगितलं होतं। पण फिक्सिंग खेळाडू करतात का? भारतीय खेळाडूंमध्ये कुणी कुणी आजपर्यंत बेटिंग केलं? कपिल देववर कोणते गंभीर आरोप लागले होते? सचिनने सीबीआयला काय माहिती दिली होती? बेटिंग म्हणजे काय? फिक्सिंग म्हणजे काय? याचं रॅकेट कसं काम करतं? दाऊदची डी कंपनी या दादा का समजली जाते? जेंटलमॅन्स गेम म्हणून ओळखलेल्या क्रिकेटला फिक्सिंगची कीड कशी लागली? आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्रिकेट मॅच फिक्सिंग मॉडेलच समजून घेणार आहोत। त्यामुळे या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील। बाकी ज्या ज्या गोष्टींमध्ये पैसा इन्व्हॉल्ड आहे तिथे पैसा पाणी आहेच। त्यामुळे चॅनलला न चुकता आत्ताच सबस्क्राईब करा। क्रिकेटचा जन्म 400 वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये झाला। आजच्या घडीला जवळपास 125 देश क्रिकेट खेळतात। 400 वर्षात हा खेळ जवळपास जगभर फोफावला। जगात अनेक खेळ खेळले जातात, पण क्रिकेटची ओळख जेंटलमॅन्स गेम हीच कायम राहिली आहे। हा खेळ खास करून इंटरनॅशनल आणि लीग प्रकारात खेळला जातो। अशा या खेळात पहिल्यांदा फिक्सिंग कधी झाली माहिती आहे? टीम इंडिया पहिला वर्ल्ड कप जिंकली 1983 साली। तोपर्यंत कुणाला मॅच फिक्सिंग काय असतं हे माहितीही नव्हतं। अनेकांनी तर असा शब्दही ऐकला नव्हता। त्यानंतर 11 वर्षांनी पहिल्यांदा असा एक शब्द क्रिकेट फॅन्सच्या कानावर पडला। सप्टेंबर 1994 साली 3 टेस्ट मॅच साठी ऑस्ट्रेलिया टीम पाकिस्तानात येते आणि इथून पुढे सुरू होते क्रिकेट मॅच फिक्सिंगच्या नकोशा पर्वाची सुरुवात। सलीम मलिक या पाकिस्तानी क्रिकेटपटूने तेव्हा शेन वॉनसह काही क्रिकेटपटूंना पैशांची ऑफर दिली। तसेच आम्ही जर पाकिस्तानात हारलो तर आमची घरं जाळतील हे देखील सांगितलं। याचा खुलासा शेन वॉनने सिरीज संपल्यावर केला। तेव्हा त्यांना 2 कोटी रुपये ऑफर करण्यात आले होते। यावर पाकिस्तानात कमिटी बसवण्यात आली आणि चौकशीची सुरुवात झाली। यात सलीम मलिक आणि वसीम अक्रमचे नाव पुढे आले। सलीम मलिकला थेट लाईफ टाइम बॅन लावण्यात आला, तर वसीम अक्रमची पुरावे न मिळाल्यामुळे यातून सुटका झाली। मॅच फिक्सिंगमुळे बॅन लागलेला सलीम मलिक जगातील पहिला क्रिकेटर बनला। पण पुढे 2008 साली त्याला एका लोकल कोर्टाने निर्दोष मुक्त केले। यानंतर पुढे भारतात क्रिकेटपटूंचे थेट पोस्टर जाळल्याची घटना घडते, ती 1997 साली। तेव्हा भारताचा ऑलराऊंडर मनोज प्रभाकरने मोठा खुलासा केला। आउटलुक मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीमध्ये मनोज प्रभाकरने थेट एका भारतीय क्रिकेटपटूवर आरोप लावला, ज्याने मॅच हरण्यासाठी प्रभाकरला 25 लाखांची ऑफर दिली होती। पुढे हे पैसे थेट विश्वविजेत्या कपिल देवने ऑफर केल्याचा खुलासा IS बिंद्रा यांनी केला होता। यानंतर 2000 साली दक्षिण आफ्रिका टीम भारतात येते। याच वेळी दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन हॅन्सी क्रोनिये नाव या प्रकरणात येतं। क्रोनिये फिक्सिंग करतोय हे सगळ्यात आधी जर कोणाला समजलं असेल तर ते मुंबई पोलीस मधल्या 2 कॉन्स्टेबलला। पुढे प्रचंड चौकशी होते आणि क्रोनिये या प्रकरणात मोहम्मद अझरुद्दीनचं नाव घेतो। 1992च्या सिरीज मध्ये नवज्योत सिंग सिद्धू, 94 साली झालेल्या सिंगर कप मध्ये कपिल देव सामील असल्याचे प्रभाकरने सांगितले होते। पुढे अनेक क्रिकेटपटूंची चौकशी झाली। त्यानंतर 2013 साली पुन्हा भारतीय क्रिकेटपटूंची नावं यात आली, परंतु यावेळी IPL मध्ये फिक्सिंग झालं होतं। त्यामुळे S श्रीशांत, अजित चंडेला आणि अंकित चव्हाण यांना अटक होते। त्यानंतर CSKचे गुरुनाथ मय्यप्पन यांना मुंबई पोलीस अटक करते। यानंतर कायदे एवढे चांगले नसल्यामुळे जवळपास सगळेच क्रिकेटर्स यातून मुक्त सुटले। तर असा राहिला थोडक्यात क्रिकेट फिक्सिंगचा इतिहास। बेटिंग म्हणजे समोर क्रिकेटची मॅच सुरू आहे, अनेकांचे अनेक अंदाज आहेत, ते अंदाज सांगून त्यात बरोबर ज्याचा अंदाज येईल त्याला यातून पैसे मिळतात। त्यात धावा, विकेट किंवा जीत हार असे पॅरामीटर्स असतात। भारतात बेटिंग लीगल नाही, त्यामुळे हे चोरून केले जातात। यात अनेक लोक एकाच वेळी करोडो रुपये लावतात, तसेच करोडो रुपये हरतात देखील। आपण लावलेली बेट बरोबर येण्यासाठी बुकी किंवा पंटर थेट क्रिकेटचा गेमच मॅनिप्युलेट करतात। रिझल्ट्स बदलतात किंवा एखाद्या ओव्हर मधील कामगिरी बदलतात। यात ते खेळाडूंची मदत घेतात। यालाच मॅच फिक्सिंग असे म्हटले जाते। फिक्सिंग मध्ये आपल्याला जो रिझल्ट हवा आहे त्यासाठी खेळाडूला पैसे दिले जातात आणि त्यावरच बेटिंग करून त्या रिझल्ट मधून अमाप पैसा कमवला जातो। आता पाहूयात क्रिकेट मधील फिक्सिंगचे प्रकार। फिक्सिंगचे अनेक प्रकार आहेत। स्पॉट फिक्सिंग, मॅच फिक्सिंग, सेशन फिक्सिंग, प्लेयर परफॉर्मन्स फिक्सिंग, टॉस फिक्सिंग आणि पिच फिक्सिंग। स्पॉट फिक्सिंग मध्ये एखाद्या ओव्हर मधील धावा, विकेट्स किंवा स्टंपिंग अशा गोष्टी फिक्स केल्या जातात। अशा प्रकारचं फिक्सिंग ओळखणं प्रचंड कठीण असतं। यात कॅच ड्रॉप करणं किंवा नो बॉल टाकणं अशाही गोष्टी केल्या जातात। यासाठी जो
खेळाडू फिक्सिंग करणार आहे तो काहीतरी सिग्नल देतो. खेळाडूने एखादा सिग्नल दिला की पटापट बेट्स लावल्या जातात. बॅट्समन बॉलरला थांबवतो, पॅड काढतो, ग्लव्स काढतो, बॉलर रुमाल काढतो, घाम पुसतो, असे अनेक सिग्नल दिले जातात जे ऑलरेडी ठरवलेले असतात. दुसरा फिक्सिंगचा प्रकार येतो तो म्हणजे संपूर्ण मॅचच फिक्स केली जाते. यात ठराविक धावा करणे किंवा देणे किंवा मॅच हरणे अशा गोष्टींचा समावेश असतो. यात जास्त खेळाडूंचा सहभाग असतो. सेशन फिक्सिंग नावाचा तिसरा प्रकार असतो. तो खास करून कसोटीत वापरला जातो. यात कोणत्या सेशन मध्ये किती धावा करायच्या किंवा किती ओव्हर टाकायच्या याचा समावेश होतो. प्लेयर परफॉर्मन्स मॅनिप्युलेशन या प्रकारात प्लेयरला साम दाम दंड भेद वापरून अपेक्षित कामगिरी करायला लावली जाते. यात खास करून अंडर परफॉर्म करावे लागते. याशिवाय टॉस फिक्सिंग होते. या टॉस जिंकल्यावर काय घ्यायचं, बॅटिंग का बॉलिंग हे आधीच ठरलेलं असतं. याशिवाय पिच फिक्सिंग ही केली जाते. यात बॅट्समनने खराब कामगिरी करावी म्हणून खेळपट्टी खराब बनवली जाते किंवा बॅट्समॅन फ्रेंडली पिच बनवली जाते. कधी कधी यासाठी पिचवर पाणी न मारणे, खेळपट्टी रफ करणे किंवा जास्त गवत ठेवणे असे अनेक गोष्टी केल्या जातात. यात पिच क्युरेटर व 2-3 कर्मचारी सामील असतात. मॅच फिक्सिंग मध्ये कायम खेळाडूंना अंडर परफॉर्म करण्यासाठीच पैसे दिले जातात, कारण जबरदस्त कामगिरी अगदी फिक्सिंग साठी ठरवून करणे तेवढे सोपे नक्कीच नाही. आता हे फिक्सिंग नेमकं कोण करतं? यामध्ये काही मोठ्या ऑर्गनायझेशन सामील आहेत, जसं की डी कंपनी. दाऊद इब्राहिमची कंपनी असलेली डी कंपनी मॅच फिक्सिंग साठी जगभर ओळखली जाते. छोटा राजन, दाऊदचा भाऊ हे सर्व रॅकेट चालवतात. 1990 पासून दाऊदची कंपनी मॅच फिक्सिंग मध्ये आहे. सो सर्वात वरची मॅच फिक्सिंग करणाऱ्या कंपन्यांमध्ये दाऊदची कंपनी येते. त्यानंतर यांचे जाळे विविध शहरात पसरले जाते. इथे पैसे घेण्यासाठी बुकी बसलेले असतात. तेच लोकांचे कॉल आले की ती लिहून घेतात. त्यांच्याकडे मोबाईल्स असतात, पीसी असतात, तसेच एखाद्या प्रायव्हेट रूम मध्ये ते सगळ्या गोष्टी ऑपरेट करत असतात. ते जे कॉल देतात त्यांना ऑड असे म्हणले जाते. 3:1 असा ऑड असला तर सट्टा लावणाऱ्याला जिंकल्यावर 1 लाखाचे 3 लाख मिळतात. ऑड हे सतत बदलत असतात. बुकी सतत ते लिहून घेत असतात. मॅच प्रेडिक्शन साठी बुकीज कडे मोठे मोठे अॅनालिस्ट लोक असतात. ते मॅचचे सतत प्रेडिक्शन देत असतात. यासाठी बुकी त्यांना चांगली रक्कम देतात. फिक्सिंग अशा प्रकारे बनवले आहे की यात बुकींना कधीही तोटा होत नाही. बुकी कधीही सट्टा मॅच आधी स्वीकारत नाहीत. ते कायम मॅच सुरू झाली की मगच सट्टा स्वीकारतात. यानंतर येतात ते सट्टा लावणारी लोक. सट्टा लावणाऱ्यांना पंटर असे म्हणले जाते. हे फोनवरून किती रुपयांचा सट्टा लावायचा हे सांगतात. जर जिंकले तर जबरदस्त रिटर्न्स मिळतात, हारले तर सगळेच पैसे जातात. याला झिरो सम गेम असेही म्हटले जाते. जर पंटरने सट्टा लावला आणि तो हारला तर त्याला पैसे द्यावेच लागतात. जर त्याने पैसे दिले नाहीत तर त्याला गँगच्या लोकांना सामोरे जावे लागते. यानंतर येतात खेळाडू, ज्यांच्यावर सगळी मदार असते. पंटर किंवा बुकी अशा खेळाडूंना पैसे देतात, कारण मनासारखा रिझल्ट येण्यासाठी खेळाडूंची कामगिरी खूप महत्वाची असते. खेळाडू हे नेहमीप्रमाणेच क्रिकेट खेळत असतात, परंतु जेव्हा ते सिग्नल देतात तेव्हा बुकीला अपेक्षित खेळ ते करतात. जर पंटर्सने खूप पैसे लावले असतील तर तेच खेळाडूंना फिक्स करण्यासाठी प्रयत्न करतात. खेळाडूंना यातून तुफान पैसा मिळतो. स्पॉट फिक्सिंग साठी सगळेच खेळाडू मॅनेज करावे लागत नाहीत. 1-2 खेळाडू मॅनेज केले तरी काम चालतं. काही खेळाडू नकार देतात, परंतु ते पुढे याची माहिती कोणाला देत नाहीत, कारण जीवाला धोका असल्यामुळे ते शांत राहतात. खास करून तरुण खेळाडूंना यात फसवलं जातं, कारण पैशाचा लोभ दाखवल्यामुळे ते लवकर मॅनेज होऊ शकतात. परंतु यात एखादा अडकला की तरुण खेळाडू कायमसाठी बुकिंग बरोबर काम करतात, कारण यातून बाहेर पडण्याचा मार्गच नाही. खेळाडू जेवढा मोठा तेवढी फिक्सिंग मध्ये त्याला चांगला पैसा दिला जातो. पिच क्युरेटर आणि ग्राउंड स्टाफ जेव्हा पिच फिक्सिंग करतात तेव्हा त्यांना एवढा पैसा दिला जातो की ते आयुष्यातही तेवढा पैसा कमवू शकत नाहीत. बेटिंग ऑनलाईन आणि ऑफलाईन दोनही प्रकारात होते. Bet365 नावाची वेबसाईट तुम्हाला माहितच असेल. ही बेटिंग करण्यासाठीचा जगातील सर्वात मोठा प्लॅटफॉर्म आहे. यांची वार्षिक उलाढाल 5 लाख कोटींपेक्षाही जास्त आहे. बॅक व प्ले असे 2 पर्याय ऑनलाईन बेटिंग करताना पंटर्स अर्थात सट्टा लावणाऱ्यांना मिळतात. ऑनलाईन बेटिंग अनेक देशात लीगल आहे. भारतात मात्र ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रकारचे बेटिंग लीगल नाही. फिक्सिंग आणि बेटिंग मधून जे पैसे कमवले जातात ते पैसे वेगवेगळ्या अकाउंटवरून स्वीकारले जातात. यातून कमावलेली सगळी रक्कम हवाला मार्फत परदेशात पाठवली जाते. खास करून पाकिस्तानातून हे सगळं रॅकेट चालवलं जातं. भारतातील 100% बेटिंग पैकी 80% क्रिकेटवर केली जाते. भारतात बेटिंग लीगल नाही, परंतु युरोपमधील काही देशांमध्ये मात्र ती लीगल आहे. भारतात जर बेटिंग लीगल झाली तर सरकारला यातून तुफान पैसा मिळेल, परंतु यामुळे फिक्सिंग आणि क्रिमिनल ऍक्टिव्हिटी प्रचंड प्रमाणात वाढतील. परंतु क्रिकेट आणि इतर खेळ हे बेटिंग फ्रीच असावे असं मला पर्सनली वाटतं. तुमचं मत काय? कमेंट मध्ये नक्की सांगा. बाकी व्हिडिओला लाईक नक्की करा. पैसा पाणीचे व्हॉट्सअप चॅनलही जॉईन करा. सध्यासाठी थांबूयात. पाहत रहा पैसा पाणी.